नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 26 मे 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे. त्यापैकी पहिली म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप इन्स्टॉल केलंय का? जर ते केलं नसेल तर आजच करा. याचं कारण इथून पुढे आपण सर्व सर्व्हिसेस जे आहेत या Android ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. या ॲपची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप लवकरात लवकर इन्स्टॉल करा. त्यानंतर मला तुम्हाला दुसऱ्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनची. सोमवारी म्हणजेच दिनांक 26 मे 2025 रोजी सर्व सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे. या लाईव्ह मार्केट सेशनचा फायदा असा असतो की मार्केट चालू असताना आपल्याला कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं असतं, कशा पद्धतीनं आपल्याला चालू असलेल्या मूव्हमेंटचा अंदाज लावायचा असतो, ह्या सर्व गोष्टी मी या सेशनमध्ये सांगत असतो. त्यामुळे 26 तारखेच्या म्हणजे सोमवारच्या सेशनमध्ये जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी होणं अपेक्षित आहे. त्यानंतर मंगळवारचं जे सेशन असणार आहे 27 मे 2025 रोजीचं, तर हे सेशन फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी असेल. तर आता तुम्हाला आपला पॅटर्न लक्षात आला असेल की एक दिवस आड सर्व सदस्यांसाठी असतं आणि प्रीमियम ग्रुपच्या आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी रोजच्या रोज हे लाईव्ह मार्केट सेशन असतं. याची वेळ जी आहे ही सकाळी 9 ते 10:30 अशी असते. त्यामुळे लाईव्ह मार्केट सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका. आता आपण आपल्या मूळ विषयावर परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकतो की शुक्रवारी आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली होती आणि त्यानंतर शेवटी आपल्याला मार्केटमध्ये साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली. आता सोमवारी काय होऊ शकतं तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी इथे समजणं आवश्यक आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मी थोडंसं झूम आउट करून दाखवायचा प्रयत्न करतोय की आपल्याला इथे चार्ट थोडासा लहान करतो. ओके, तर इथे तुम्हाला दिसत असेल की आपण एक ट्रेंड लाईन काढलेली आहे. ओके, ही ट्रेंड लाईन जी आहे ही आपल्याला रेझिस्टन्स लेवल दाखवते आणि ह्या रेझिस्टन्स लेवल पर्यंत आपण इथे आलेलो आहोत. तर आता काय होऊ शकतं, ही जी शुक्रवारी तेजी झाली, आता मी थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला या शेवटच्या दिवसाच्या चार्टवर फोकस करता येईल. तर आता आपण रेझिस्टन्स जवळ आहोत हे कळलेलं आहे, रेझिस्टन्स घेतलेला आहे हे पण कळलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे म्हणजे एवढी मोठी तेजी झाली आहे, एकदा छोटंसं प्रॉफिट बुकिंग येणं साहजिकच आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर इथे आपल्याला एक एम पॅटर्न तयार होतोय असं चित्र दिसायला लागलेलं आहे. आता जर हा एम पॅटर्न खरोखरच तयार झाला, 24,800च्या खाली खरोखरच जर निफ्टी टिकायला लागलं, तर मग काय होऊ शकतं, आपल्याला थोडंसं सेलिंग अपेक्षित आहे. आणि शुक्रवारच्या ह्या तेजीनंतर जर थोडंसं सेलिंग आलं तरी सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल की निफ्टी जी आहे ही बाय ऑन डिप्स आहे. त्यामुळे सेलिंग जरी आलं तरी त्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं, पुन्हा रिव्हर्सल येऊन आपण वरच्या दिशेनं जाऊ शकतो. तर त्यामुळे सुरुवातीला मला जर असं वाटतंय की सुरुवातीला आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो. साधारणपणे आपण कुठपर्यंत खाली येऊ शकतो असा जर विचार करायचा झाला तर साधारणपणे आपल्याला असं दिसतंय की 24,680 24,700 ची दरम्यान पर्यंत आपण खाली येऊ शकतो. याच्याही खाली जाणार असू तर साधारणपणे 24,550 च्या आसपास इथपर्यंत या एरियापर्यंत किंमत खाली येऊ शकते, बरोबर. तर रफली आपण धरलं तर 24,550 आणि 24,700 अशी आपल्याला लेवल धरावी लागेल, तर तिथपर्यंत येऊ शकतं. आता ह्या दोन लेवलचं आपल्याला थोडंसं गणित समजून घ्यायचं आहे. जे सदस्य लाईव्ह सेशन अटेंड करतात त्यांना आता लक्षात येईल की जेव्हा एम पॅटर्न होतो तेव्हा मी नेहमी एक टूल वापरतो, ते म्हणजे शॉर्ट पोझिशनचं. बरोबर, ह्यानं आपल्याला 1:1 टार्गेट कुठे ठेवायचं असतं हे लक्षात येतं. तर इथे मी एम पॅटर्न साठी ते शॉर्टचं टूल वापरतोय, शॉर्ट पोझिशनचं. तर आपल्याला इथे जर बघितलं तर 1:1 टार्गेटसाठी आपल्याला थोडंसं वर घेऊया.
ओके. साधारणपणे 24,706च्या आसपास. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं होतं 24,706 आहे, 24,700 ची लेवल पकडा. म्हणजे काय होईल इथे साधारणपणे आपल्याला 1:1 चं टार्गेट बघायला मिळेल. 24,700 पर्यंत आपण राउंड फिगर पकडली तर. बरोबर. आणि समजा जर मी हे आणखीन ही लेवल खाली नेली, 550 पर्यंत नेली, तर तुम्हाला काय होईल? तर तुम्हाला साधारणपणे मी इथे नेऊन दाखवतो. साधारण 550च्या आसपास. ओके, 550च्या आसपास नेली तर 1:2.5 म्हणजे 1 रुपयाच्या स्टॉप लॉस साठी 2.5 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला बघायला मिळू शकतं. किती खाली येईल आपल्याला सांगता येणार नाही. आपण काय करू शकतो? 1:1 टार्गेट पर्यंतचा विचार करू शकतो. तर माझ्या मते आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे जे काय मला सांगायचं आहे की इथे थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. आलं तर 24,700 पर्यंत जाऊ शकतं. एवढी जरी माहिती आपल्याला सकाळच्या सेशन साठीची असेल, तर मग आपल्याला काय होईल? त्यानंतर जशी प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार आपण मग विचार पुढचा करू शकतो. तर हे झालं उद्या सकाळी निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. बरोबर. तर ह्या पद्धतीचं आपल्याला चित्र दिसतंय. पण ही झाली एक मेजर गोष्ट की जी होऊ शकते. बरोबर. किती टक्के चान्स आहे? 70 ते 80% चान्स आहे की असं होईल. पण 30 म्हणजे आपण असं म्हणूया की 20 ते 30% चान्स असा आहे की आपल्याला काय होईल? आधी वरच्या दिशेला जाईल. बरोबर. तर आधी जर वरच्या दिशेला जात असेल, तर मग इथे डब्ल्यू पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट होऊ शकतो. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. बरोबर. तर इथे डब्ल्यू पॅटर्नचा जर ब्रेकआउट व्हायला लागला, तर त्यासाठी सुद्धा म्हणजे गॅप अप ओपन व्हायला पाहिजे. आपला जो पहिला लो आहे तो खाली आहे, दुसरा लो जो आहे तो वर आहे. आणि जर ह्या लेवलच्या वर टिकायला लागलं, तर मग आपल्याला काय होऊ शकतं? एकदा पुन्हा 25,000च्या दिशेनं आपण जाऊ शकतो. तर 25,000चं टार्गेट आपल्याला ठेवता येऊ शकतं. तर त्या पद्धतीने आता जसं मी इथे शॉर्ट पोझिशन लावून दाखवली, तसंच तुम्हाला जर वर जायला लागलं, आता कसं आहे दोन्हीसाठी आपण तयार पाहिजे. तर जर समजा वर जायला लागलं, खाली येण्याचं प्रमाण मी सांगितलंय. खाली येण्याचं प्रमाण मला जास्त वाटतंय. 70 ते 80% शक्यता वाटते की खाली येऊ शकते. बरोबर. पण जर वर जाणारच असेल, तर आपल्याला त्यासाठी सुद्धा कशाप्रकारे विश्लेषण करायचं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. तर इथे मी काय करतो? लाँग पोझिशनसाठी तर हे करतो. लाँग पोझिशन आपल्याला साधारणपणे ह्या पॉइंट पासून घ्यावी लागेल. स्टॉप लॉस आपल्याला इथे ठेवावा लागेल. ओके. आणि आपल्याला आता 1:1 टार्गेटचा विचार करायचा आहे. 1:1 टार्गेटचा जर विचार करायला लागलो आपण, तर साधारणपणे बरोबर 25,000चं आपल्याला टार्गेट येतंय. 24,999.55 बरोबर. म्हणजे 1:1 टार्गेटचा आपण विचार करायला गेलो, तर 25,000चं टार्गेट येतंय, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आता आपल्याला लक्षात येतंय की जर वर जाणार असेल, तर कोणत्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतं? खाली येणार आहे तर कोणत्या लेवल पर्यंत जाऊ शकतं? वर जाणार असेल तर 25,000 पर्यंत जाऊ शकतं. खाली येणार असेल तर 24,700 पर्यंत जाऊ शकतं. एम पॅटर्न बनला तर 24,700 येईल. डब्ल्यू पॅटर्न बनला तर 25,000च्या जवळपास आपण पोहोचू शकतो. तर ह्या पद्धतीचं विश्लेषण असेल तर आपल्याला इंट्राडे मध्ये ट्रेड करताना ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टीचं विश्लेषण चांगल्या पद्धतीनं लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीचं जेव्हा आपण विश्लेषण करतोय तेव्हा बँक निफ्टीमध्ये पण तशाच प्रकारची परिस्थिती आहे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स होता. बरोबर. त्या रेझिस्टन्स लेवलसाठी काय झालं? एकदा इथपर्यंत गेलं, ब्रेकआउट दिलं, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता वर टिकते. त्या लेवलचा म्हणजे इथपर्यंत रेझिस्टन्स घेतला, त्यानंतर आता त्या लेवलचा सपोर्ट घेतला जातोय. ह्या जर सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की काय होतंय, इथे जी तेजी झाली त्यानंतर एकदा आपल्याला पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळण्याची शक्यता आहे. पण जसं निफ्टीमध्ये आपल्याला क्लिअर कट टेक्निकल आपल्याला गोष्टी दिसतायत, तशाच्या तशा क्लिअर कट आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसत नाहीयेत. तर त्यामुळे बँक निफ्टीसाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागू शकते. बँक निफ्टीमध्ये जर खाली येणार असेल तर कुठपर्यंत येऊ शकतं? तर ती गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आता इथून खाली यायचं असेल तर साधारणपणे 55,000 ची जी लेवल आहे ही राउंड फिगरची लेवल आहे. तर एक आपण काय विचार
करू शकतो, इथून जर खाली यायला लागलं, प्रॉफिट बुकिंग येणार असेल, बँक निफ्टी सुद्धा बाय ऑन डिप्स झालेलं आहे, तर त्यामुळे खाली आलं तर इथून पुन्हा बाउन्स येऊ शकतो. तर 55,000 ची लेवल आपल्याला दिसते आणि 54,700 ची लेवल दिसते. तर ह्या लेवल पर्यंत खाली येऊ शकतं आणि नंतर वर जाऊ शकतं, असं चित्र आपल्याला सध्या बघायला मिळते. बरोबर, म्हणजे 70 ते 80% शक्यता आपल्याला खाली येण्याची आहे, 20 ते 30% शक्यता वर जाण्याची आहे. पण जरी खाली आलं तरी बाय ऑन डिप्स असल्यामुळे नंतर वर जात असताना आपल्याला ह्या लेवल सगळ्या मोडू शकतं आणि पुन्हा 55,500 क्रॉस करू शकतं, अशी आपल्याला शक्यता दिसते. पण त्याआधी मात्र एकदा प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण सेन्सेक्सचं सुद्धा विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी काय करतो, सेन्सेक्सचा चार्ट इथे ओपन करतोय. ओके, तर इथे मी सेन्सेक्सचा चार्ट सुद्धा ओपन करतोय. सिमिलरली ज्या पद्धतीनं आपण निफ्टीचं विश्लेषण केलं, बँक निफ्टीचं विश्लेषण केलं, सेन्सेक्स आपल्याला निफ्टीच्या विश्लेषणानुसार आपल्याला दिसतोय. तर इथे आपल्याला तेजी झाली आहे, त्यानंतर इथपर्यंत खाली आलंय, परत वर गेलंय आणि परत खाली जर आलं आणि ही लेवल जर तुटली तर काय होऊ शकतं, आपल्याला सेलिंग येऊ शकतं. आणि सेलिंग मध्ये टार्गेट कसं काढायचं होतं ते मी निफ्टीसाठी दाखवलेलं आहे. तुम्ही सेन्सेक्ससाठी स्वतः ट्राय करून 1:1 चं टार्गेट आणि 1:2.5 मॅक्झिमम टार्गेट तुम्ही काढू शकता. बरोबर, ह्या पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूचं टार्गेट काढायचं आहे. जर वर जायला लागलं तर वरच्यासाठी सुद्धा आपल्याला काय आहे, मग डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. बरोबर, आणि जर वर जायला लागलं तर वरच्यासाठी सुद्धा तुम्हाला 1:1 चं टार्गेट आणि 1:2.5 चं टार्गेट, अशा पद्धतीनं तुम्ही 2 टार्गेट काढू शकता. पहिल्या टार्गेटची अपेक्षा सर्वात जास्त असते. दुसरं टार्गेट पर्यंत जर खरोखरच फ्लो मध्ये राहिलं तर मग दुसरं टार्गेट बघायला मिळू शकतं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये सुद्धा बाय ऑन डिप्स आहे सेन्सेक्स मध्ये, आणि त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग आणि त्यानंतर मग तेजी, अशाच प्रकारचा पॅटर्न इथे सुद्धा फॉलो होण्याची शक्यता आहे. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. या इंडेक्सच्या अनालिसिस नंतर मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, आणि विशेषतः जे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत अशांसाठी या गोष्टी सांगायच्या आहेत. जर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल, शेअर मार्केट मराठीच्या परिवारात सामील व्हायचं असेल, तर आपल्याला 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. शेअर मार्केट मराठीचे जे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम, त्यापैकी कुठला तरी एक ग्रुप जॉईन करा. त्यानंतर आपलं जे ॲप आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ग्रुपची लिंक आणि ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपलं अँड्रॉइड ॲप आहे, ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. त्याच्यावर सध्या तुम्ही जर नवीन असाल तर फ्री कोर्सेसचे आपल्याला सर्व कंटेंट बघायला मिळत आहेत. आपल्याला त्यानिमित्तानं आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स. तर पहिली लेवल विषयी आधी माहिती सांगतो. फ्री कोर्स, आत्ताचा व्हिडिओ जो बघताय, दैनंदिन विश्लेषण रोज संध्याकाळी येतो, दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये काय होऊ शकतं, हा फ्री कोर्सचा भाग आहे. त्यानंतर एक दिवस आड लाईव्ह मार्केट सेशन असतं, ज्यामध्ये सकाळी 9 ते 10:30 ह्या वेळेमध्ये तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं तर ते सांगितलं जातं. तर तो भाग सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे. हे झालं दैनंदिन विश्लेषण आणि लाईव्ह मार्केट सेशन. त्यासोबत फ्री कोर्समध्ये एकूण आपण 3 कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स. तुम्ही अगदी नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केटच्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा माहीत नसतील तर तुम्ही हा कोर्स करू शकता. अतिशय उत्तम असा कोर्स आहे. त्यानंतर टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे, ज्यामध्ये आपण कॉमनली वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या इंडिकेटरचा कशा पद्धतीनं वापर करायचा असतो ह्याचं अतिशय उत्तम, म्हणजे एखाद्या पेड कोर्समध्ये सुद्धा मिळणार नाही इतकी चांगली माहिती या टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये सांगितलेली आहे. आणि कॉमनली वापरले जाणारे सर्वच्या सर्व इंडिकेटर, त्याची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तिसरा जो कोर्स आहे आपला, तो कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. म्हणजे तुम्ही एकदा शेअर मार्केटचं बेसिक शिकलात, टेक्निकल अनालिसिस करायला शिकलात,
मग तुम्हाला ट्रेडर कसं व्हायचं, तर त्याच्यासाठीची सर्व माहिती मला ट्रेडर व्हायचं आहे या कोर्समध्ये दिलेली आहे. तर असं संपूर्ण 5 गोष्टींचं पॅकेज म्हणजे हा फ्री कोर्स आहे. तर तुम्हाला जर समजा ह्या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, ह्याच्या लिंक्स पाहिजे असतील, तर तुम्ही फ्री कोर्स अशा 2च शब्दाचा मेसेज WhatsAppला ह्या नंबरला पाठवून देऊ शकता. 2च शब्द टाइप करा आणि हा मेसेज WhatsAppवर ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला फ्री कोर्सची संपूर्ण माहिती सांगितली जाईल. त्यानंतर तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द टाइप करा आणि हा WhatsAppला मेसेज पाठवून द्या. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल. त्यानंतर तुम्हाला पेड कोर्ससाठीच्या ज्या ॲडमिशन आहेत, त्या आता ॲपमधनं सुरू झालेल्या आहेत आणि ॲपमध्ये आता आपण सध्या ॲप लॉन्च ऑफर देतोय. आत्ताच ॲप लॉन्च केलेलं आहे, त्यामुळे पहिल्या बॅचसाठी तुम्हाला भरघोस डिस्काउंट दिलेला आहे आणि आपले जे सर्व पेड कोर्सेस आहेत त्यासाठी सध्या प्रवेश चालू झालेला आहे. त्याची अधिक माहिती आपण जे आपल्या ग्रुप आहेत त्याच्यामध्ये या पुढच्या आठवड्यामध्ये शेअर करणार आहोत. तुम्हाला जर समजा आपल्या पेड कोर्सेस विषयीची माहिती पाहिजे असेल, तर पेड कोर्स असा 2च शब्दाचा मेसेज WhatsAppला या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाईल. आपण आता एक नवीन मेगा कोर्स लॉन्च करतोय, जो खरं म्हणजे ह्या महिन्यातच करायचा होता. पण ॲपच्या थोड्याशा कामामुळे, वाढलेल्या कामांमुळे आपल्याला थोडंसं पुढे सरकवावं लागतंय. तर हा कोर्स आपण पुढच्या महिन्यात जूनमध्ये लवकरच म्हणजे 15 जूनच्या आतच स्टार्ट करणार आहे. ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स या 4 शास्त्रांवर आधारित हा मेगा कोर्स असणार आहे. लवकरच ह्या कोर्सची माहिती आपल्याला ग्रुपमध्ये दिली जाणार आहे. हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, सूचना असतील, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.